शिर्डीला महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी अत्यंत माहोल मोठा आहे, कारण प्रियंकाजींमध्ये लोक इंद्राजींना पाहत असतात. खूप जोरदार रॅली होणार आहे. साई दर्शन घेतील आणि ते रॅलीला संबोधित करतील. सर, जर बघितलं तर महाविकास आघाडींच्या उमेदवारांसाठी सभा आहे, मात्र सभा मंडपात जो बोर्ड लावलेला आहे त्यावर केवळ 3 उमेदवारांचे फोटो आहेत. शंकरराव गडाखांचा फोटो नाही आणि अमितचा फोटो नाही. आम्ही सहसा असं केलं की शेजारी जे लागून आहेत त्यांचं आहे, असं काही नाही. महाविकास आघाडी करता हा प्रचार लोक जे येणार आहे ते सहसा या सगळ्या यांचे येणार आहे, त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्याचं काय आता तुम्ही असा भेद निर्माण करण्याचा कार्यक्रम काही करू नका, चुकीच्या दिशेनं काही नेऊ नका. सगळं वोट जिहादचं सध्या मोठ्या प्रमाणात आहे. वोट कसलं असं नाही आहे. वोट जिहाद हा नवा शब्द BJPनं काढलेला शब्द आहे. मग कांदा उत्पादक जे होते त्यांनी आम्हाला मतं दिले, त्याला कांदा जिहाद म्हणायचं का? शेतकरी आम्हाला मतं द्या, त्याला शेतकरी जिहाद म्हणायचं का? कामगार आम्हाला मतं द्या, त्याला कामगार जिहाद काय म्हणायचं काय? ही पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची भेद निर्माण करण्याची. त्यांच्याजवळ बोलण्याला मुद्दा नाही. ना बेरोजगारीवर बोलू शकत, ना महागाईवर बोलू शकत, ना शेतकऱ्याची जी हालत आहे त्याच्यावर बोलू शकत. मग असा काहीतरी धार्मिक मुद्दा काढायचा, दिशाहीन करायचं सगळं आणि विष पेरण्याचा कार्यक्रम आहे, बाकी याच्यापेक्षा काही नाही. जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये धडधडीत शरद पवारांचं नाव घेतलं गेलेलं आहे, उद्धव ठाकरे, राहुल गांधींचं नाव घेतलं आहे. अनेक जण व्हिडिओ करतायत. मग आता ते काय तेवढं तुम्हाला तोच व्हिडिओ का दिसतो? तुम्हाला पाशा पटेलचा व्हिडिओ का दिसत नाही? आम्हाला कधी कधी शंका येते, तुम्ही नेमके प्रश्न का विचारता असे? फटेंगे तो कटेंगे या आता वक्तव्याशी स्वतः महायुतीतलेच काही घटक पक्ष जे आहेत, अजित पवार असतील, बाकीचे इतर जी नेते आहेत तेच सहमत नाही. नाही, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये चर्चा केली पाहिजे, ती विकासाची केली पाहिजे, लोकांच्या प्रश्नाची केली पाहिजे. ती सोडून देऊन तुम्हाला एक दिशा पूर्णपणे दुसरी करण्याच्या दृष्टीनं, विष पेरण्याच्या दृष्टीनं तुम्ही सुरू करता आहात. या राज्याच्या या निवडणुकीमध्ये बटेंगे कटेंगे काय कारण आहे? त्याचा विरोधच केला पाहिजे, सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे. त्यांना म्हटलं बेरोजगारीवर बोला, महागाईवर बोला, शेतकऱ्याची जी वाईट परिस्थिती त्याच्यावर बोला. त्यावर कोणी बोलायचं नाही. त्यांना असं वाटतं हे असं घोषणा दिली की आपोआप मतं मिळतील. आणि जर अजित पवारांना वाटत असेल की हे नको होतं असं, तर त्यांनी खरं म्हणजे महायुतीतून बाहेर येणं आवश्यक होतं. नुसतं फक्त असं म्हणायचं आणि गप बसायचं हेही बरोबर नाही. विखे पाटलांनी काल संगमनेरला सभेमध्ये आरोप केले की बाळासाहेब थोरात आता मूल्य पुढं करत आहेत, त्यांना त्यांच्या स्वतः निवडून येण्याची खात्री नाही. जाऊ द्या, काही एवढं गंभीर घेतलं की त्यांचं राधाकृष्ण विखे त्यांची हालत खराब आहे, तुम्हाला माहीत नाही काय? हालत खराब आहे त्यांची. पळतायत घरोघर सकाळपासून, सगळं घर पाय धरतायत लोकांचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.